सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली फर्स्ट इयर ऑफ बी फार्मसी आणि फार्म डी ची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही स्टार्ट झालेली आहे. येस, कालपासूनच ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झाली आहे आणि आजपासून तुमची व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही सुरू होणार आहे. आता ही जी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची प्रोसेस आहे ही 7 जुलैपासून सुरू झाली आहे आणि ही प्रोसेस तुमची 14 जुलैपासून म्हणजे 14 जुलैपर्यंत ही सुरू असणार आहे. 14 जुलै ही लास्ट डेट असणार आहे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की जर तुम्हाला फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले ॲप्लिकेशन फॉर्म भरावं लागेल. तर हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कसा भरला पाहिजे, तुम्हाला कुठे काय डिटेल्स फिलअप करायचे आहेत, कसं तुम्हाला हे प्रोसेस करायची आहे, पूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पूर्ण समजेल की नक्की तुम्हाला बी फार्मसी आणि फार्म डीचा ॲप्लिकेशन फॉर्म हा कसा फिलअप करायचा आहे. सो त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलवर कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की जेवढे पण तुमचे बी फार्मसी आणि फार्म डीचे अपडेट्स आहेत ॲडमिशनचे रिगार्डिंग, हे सगळे अपडेट्स तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळतील. सो प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. आता सगळ्यात पहिले यायचं तुम्हाला सीड सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर. आता ही जी वेबसाईट आहे ही फार्मसीची कॅपराऊंडची वेबसाईट आहे. आता लास्ट इयरपर्यंत काय होत होतं की ह्या वेबसाईटचा कलर ना हा ग्रीनमध्ये होता, त्याच्यामुळे आपण लगेच ओळखू शकत होतो की हां आता आपण फार्मसीची वेबसाईट ही ओपन केली आहे. बट ह्या वर्षी सीड सेलनी इंजिनिअरिंगच्या वेबसाईटचं आणि फार्मसीच्या वेबसाईटचं दोन्हीचा कलर सेम ठेवलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला बी फार्मसीच्या वेबसाईटवर यायचं आहे. वरती तुम्हाला इथे लिहून दिलेलं असेल फर्स्ट इयर ऑफ अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्सेस इन बी फार्मसी अँड पोस्ट ग्रॅज्युएट फार्म डी, यात तुम्हाला दिलेलं असेल तर हे तुम्ही रीड करा की नक्की तुम्ही कुठली वेबसाईट ओपन केली आहे, नाहीतर चुकून तुम्ही इंजिनिअरिंगच्या वेबसाईटवर जा. आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला ह्यात हा ऑप्शन दिलेला आहे न्यू रजिस्ट्रेशन, तर ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला ईमेल आय डी आणि पासवर्ड हे तुम्हाला विचारलं जाईल. तर जो पण तुमच्या सीईडच्या एक्झामच्या वेळेस तुम्ही ईमेल आय डी आणि पासवर्ड तुम्ही सेट केला होता तर ते तुम्हाला एंटर करायचं आहे. आता जर तुम्ही सीईडची एक्झामला अप्लाय नसेल केलं, तुम्ही डायरेक्टली नीट थ्रू अप्लाय करणार असाल तर तुम्हाला इथे न्यू रजिस्टर करून तुम्हाला सगळ्यात पहिले तुमची आय डी क्रिएट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला साइन इन करून घ्यायचं आहे. तर इथे ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन केल्यानंतर तुम्हाला एक असं इंटरफेस बघायला मिळेल. आता ह्या इकडे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे कॅप रजिस्ट्रेशन, म्हणजे आपल्याला ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी ह्या इथे ऑप्शन दिलेला आहे. तर ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं. आता त्यावर क्लिक केल्यानंतर ना इथे तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स बघायला मिळतील, वेगवेगळ्या कोर्सेसचे ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील. आता आपल्याला कशासाठी रजिस्टर करायचं आहे, आपल्याला बी फार्मसी और फार्म डी ह्याच्यासाठी आपल्याला रजिस्टर करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे एक ऑप्शन दिलेला असेल बी फार्मसीचा, तुम्ही ते चेक करू शकता. बॅचलर ऑफ फार्मसी हा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. ह्या इथे फार्मसीचे 2 ऑप्शन्स आहेत. इथे बी फार्मसी ब्रॅकेटमध्ये प्रॅक्टिस दिलं आहे आणि त्याच्याच खाली तुम्हाला बॅचलर ऑफ फार्मसी हा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. सो जर तुम्हाला फर्स्ट इयर ऑफ बी फार्मसी किंवा फर्स्ट इयर ऑफ फार्म डीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या इथे बॅचलर ऑफ फार्मसीचं ऑप्शन दिलं आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. आता त्याच्यानंतर ह्या इकडे तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही ह्या वर्षी म्हणजे 2025ला तुम्ही सीईडची एक्झाम दिली होती का, येस ऑर नो. जर तुम्ही ह्याचे नो केलं तर तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही नीटची एक्झाम दिली होती का, येस ऑर नो. जर इथे पण तुम्ही नो केलं तर इकडे तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही फॉरेन कॅन्डिडेट आहात का, NRI कॅन्डिडेट आहात का, तर हे तुम्हाला ऑप्शन विचारले जातील. आता जर तुम्ही ह्या इकडे सीईडची एक्झामला येस केलं तर तुम्हाला विचारलं जाईल की तुमचा MSc सीईडचा ॲप्लिकेशन नंबर एंटर करायला दिला जाईल. इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर एंटर करायचा आहे, त्यासोबत तुमचा रोल नंबर एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारली जाईल, नक्की तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे, तर ते तुम्हाला एंटर करून तुम्हाला चेक CET रिझल्ट ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही चेक CET रिझल्टवर क्लिक कराल तर त्याच्यानंतर तुम्हाला CETमध्ये जेवढे पण पर्सेंटेज मिळाले होते, तुम्ही ज्या पण CETचा जो ॲडमिट कार्ड ॲप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर तुम्ही एंटर कराल तर तुमचे पर्सेंटेज हे ऑटोमॅटिकली ह्या इथे तुम्हाला शो केले जातील. आता तुम्ही ह्या इथे चेक करू शकता की मी ह्या इकडे चेक CET रिझल्ट वरचे सगळे डिटेल्स एंटर करून मी चेक CET रिझल्टवर क्लिक केलं, मला सगळे सीईडचे डिटेल्स इथे बघायला मिळाले. आता हे सगळे डिटेल्स आल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला असेल आय हॅव रीड ऑल दी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. सो इथे जे पण तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत हे तुम्ही रीड करू शकता. नंतर ह्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक कराल तर त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असं इंटरफेस बघायला मिळेल. आता ह्या इथे तुमचे जेवढे पण डिटेल्स आहेत, जेवढे पण पर्सनल डिटेल्स आहेत हे तुमचे ऑटोमॅटिकली ह्या इथे लिहून येतील. कारण की ऑलरेडी तुम्ही सीईडच्या एक्झामच्या वेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला होता आणि त्यावेळी तुम्ही जे पण डिटेल्स जसे तुम्ही एंटर केले होते तसेच तुम्हाला ह्या इथे बघायला मिळतील. सगळ्यात पहिले तुम्हाला दिलं आहे कॅन्डिडेट नेम. त्या कॅन्डिडेट नेम तुमचं बरोबर आहे की नाही हे तुम्ही चेक करून घ्या. तुम्हाला ते रेडमध्ये काय लिहून दिलं आहे की तुमच्या HSCच्या मार्कशीटवरती, तुमच्या 12वीच्या मार्कशीटवरती जसं तुम्हाला नाव दिलेलं आहे, जसं तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे तसंच सिक्वेन्स तुम्हाला इथे लिहायचं आहे. म्हणजे जर तुमचं सरनेम पहिलं असेल तर तुम्हाला सरनेम पहिले लिहायचं आहे, नंतर तुमचा नेम आणि नंतर फादर्स नेम. जर तुमचं पहिले फर्स्ट नेम असेल, नंतर फादर्स नेम असेल, नंतर सरनेम असेल तर तसंच तुम्हाला इथे लिहायचं आहे, म्हणजे जसं 12वीच्या रिझल्टवर असेल तसंच.
त्यासोबत तुमचा फादर्स नेम, मदर्स नेम, तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला सगळे लिहून येईल. यात तुम्हाला डेट ऑफ बर्थ कन्फर्म करायला येईल, तर हे तुम्ही कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं रिलीजन कोणतं आहे, तुम्ही कुठल्या रिजनमध्ये राहता, तुमची ॲन्युअल फॅमिली इन्कम किती आहे. आता सपोज जर तुम्हाला ह्याच्यापैकी काही डिटेल्स एडिट करायचे असतील तर हे तुम्ही एडिट करू शकता. सपोज रिलीजन एडिट करायचं असेल तुम्ही एडिट करू शकता. जर तुम्हाला ॲन्युअल फॅमिली इन्कम तुम्हाला एडिट करायची असेल तर हे तुम्ही एडिट करू शकता. सो जे पण तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवरती दिलेलं असेल तर हे तुम्हाला एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर मदर टंग जे पण आहे ते तुम्हाला इथे दिलेलं असेल. नंतर तुमची नॅशनॅलिटी, हे सगळे डिटेल्स तुम्हाला दिलेले असतील. त्याच्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर आपल्याला सगळा ॲड्रेस दिलेला असेल. जो पण ॲड्रेस तुम्ही एंटर केला होता तर तो तुम्हाला ॲड्रेस दिलेला असेल. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील हे तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर तुमचं स्टेट दिलेलं असेल, तुमचं डिस्ट्रिक्ट दिलेलं असेल, तालुका, जेवढं पण तुमचा ॲड्रेस आहे हा तुम्हाला दिलेला असेल. त्याच्यानंतर तुमचा पिनकोडच्या खाली एक तुम्हाला रेड कलरमध्ये लिहून दिलं आहे की OTP म्हणजे वन टाईम पासवर्ड विल बी सेंड टू युअर मोबाईल नंबर गिवन बिलो फॉर ॲक्टिवेशन ऑफ युअर लॉग इन. म्हणजे जो पण तुम्ही मोबाईल नंबर ह्या इथे एंटर केला होता तर त्या मोबाईल नंबरवर ह्या इथे एक OTP येईल. त्याच्याने तुम्ही पुढच्या स्टेपमध्ये प्रोसीड करू शकता. तर तुमचा मोबाईल नंबर ह्या इथे दिलेला असेल, त्यासोबत तुमचा ईमेल ID दिलेला असेल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा एंटर करायचा आहे. जो तुम्हाला खाली कॅप्चा दिला आहे हा तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तर ती तुम्हाला स्टेप कशी करायची तर ते पण मी तुम्हाला सांगतो. आता त्याच्यानंतर तुम्ही ते चेक करू शकता. तुम्हाला OTP एंटर करायला एक ऑप्शन दिलेला आहे. सो जो पण तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक OTP आल्यानंतर तो तुम्हाला ह्या इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता जसं तुम्ही व्हेरीफाय OTPवर क्लिक कराल तर त्याच्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन ID बघायला मिळेल. तुम्ही ते चेक करू शकता. मला रेड कलरमध्ये एक ॲप्लिकेशन ID दिलेला आहे. तर हा जो ॲप्लिकेशन ID आहे हा तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे. कारण की पुढे जेव्हा पण तुम्ही लॉग इन कराल, जेव्हा पण तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करायला जाल किंवा इतर पुढे काही पण चेक करायला जाल तर तुम्हाला सगळ्यात पहिले ॲप्लिकेशन ID हा एंटर करावा लागणारच आहे. सो जो पण तुमचा ॲप्लिकेशन ID आहे हा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला विचारत जाईल नक्की तुम्हाला कुठल्या मोडनी तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत. सगळ्यात पहिला मोड आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड. म्हणजे जर तुम्हाला ऑफलाईन मोडनी डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे असतील तर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड हे ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन म्हणजे ई स्क्रुटिनी मोडनी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे असतील, ऑनलाईन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्ही ई स्क्रुटिनी मोड हे जे ऑप्शन दिलेलं आहे त्यावर तुम्ही क्लिक करू शकता. आता जर मला ई स्क्रुटिनी मोडवर जायचं असेल तर मी ह्याचे क्लिक करेन. बट जर तुम्ही ऑफलाईन मोड सिलेक्ट केला तर ह्याचे तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी मोडवर जायचं आहे. आता एकदा तुम्ही ह्याकडे फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं तर त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस बघायला मिळेल. ह्यात तुम्हाला काय दिलं आहे, तुम्हाला ते सगळ्यात पहिले डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायला दिलं आहे. नक्की कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला स्क्रुटिनी सेंटर पाहिजे तर मी ह्याचे मुंबई सिलेक्ट करतो, मुंबई सिटी. त्याच्यानंतर मला स्क्रुटिनी सेंटरची नावं बघायला मिळतील. ते ह्याचे मला एकच नाव बघायला मिळतं आहे. जर मी ह्याचे दुसरं काय मुंबई सबर्बन सिलेक्ट केलं तर ह्याचे मला अजून 2-3 नावं ह्याचे मला बघायला मिळतील. सो तुमच्या जवळपास जे पण तुमचं स्क्रुटिनी सेंटर असेल तर हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही ह्याचे पुणे सिलेक्ट केलं तर तुम्हाला पुण्याचे काही स्क्रुटिनी सेंटर्स ह्याचे बघायला मिळतील. तर ह्याच्यापैकी जे पण तुमच्या जवळपासचं स्क्रुटिनी सेंटर असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता हे तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिम्पली ह्याचे डेट सिलेक्ट करायची आहे. नक्की कुठल्या डेटला जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स हे तुम्ही व्हेरीफाय करून घेणार आहात. जर तुम्ही लगेच उद्याच म्हणजे आजच तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार आहात तर ह्याचे तुम्ही ही डेट सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही उद्या किंवा परवा जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेणार आहात तर ह्याचे तुम्ही ह्याच्यापैकी काही डेट्स ते सिलेक्ट करू शकता. तर सिम्पली मी ह्याचे ही डेट सिलेक्ट करतो. ही डेट सिलेक्ट केल्यानंतर व्ह्यू स्लॉटवर क्लिक केलं तर मला ह्या इथे बघायला मिळेल नक्की माझे स्लॉट्स अवेलेबल आहेत की नाही. तर ह्याचे मला स्लॉट्सचं मला बघायला मिळेल. आता ज्या पण टाईमला तुम्हाला कन्व्हिनियंट वाटतंय, ज्या पण टाईमला तुम्ही ह्या कॉलेजमध्ये ह्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेऊ शकत असाल तर तो टाईम स्लॉट तुम्हाला इथे बुक करायचा आहे. जर तुम्हाला 12 ते 1 ह्या टाईम पिरियडपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला जाणार असाल तर तुम्ही हा टाईम स्लॉट हे इथे बुक करायचा आहे. बुक केल्यानंतर तुम्हाला पॉपअप येईल की आर यू शुअर यू वॉन्ट टू बुक धिस स्लॉट फायनल कन्फर्मेशन. ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिलं जाईल की तुमचा स्लॉट हे इथे बुक केलेला आहे आणि फॉलोइंग हे इथे डिटेल्स आहेत. तर तुमचा जो पण स्लॉट आहे, जे पण तुमचं इथे कॉलेजची लोकेशन आहे तर ही तुम्हाला ह्या इथे बघायला मिळेल. ठीक आहे. तर असं तुम्हाला सिलेक्ट करायचं तुमचं फिजिकल स्क्रुटिनी मोड. आता सध्या मी ह्या इथे ए स्क्रुटिनी मोड ह्या इथे सिलेक्ट करतो. आता ह्या इथे मी ए स्क्रुटिनी मोडवर सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला दिलं जाईल की तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय झालं आहे का नाही झालं आहे. कारण की अजून आपला ॲप्लिकेशन फॉर्म हा इनकम्प्लीट आहे. आता ह्या इकडे तुम्हाला मल्टिपल स्टेप्स बघायला मिळतील. भरपूर सारे स्टेप्स आहेत. ह्या इथे सध्या तरी आपली स्टेप नंबर 1 कंप्लीट झाली आहे. तुम्हाला इथे स्टेप नंबर 2 वर ह्या इथे तुम्हाला इनकम्प्लीटचं ऑप्शन दिलेलं आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. आता ह्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला विचारलं जाईल नक्की तुम्ही कुठल्या टाईपचे कॅन्डिडेट आहात. तुमचा कॅन्डिडेट टाईप काय आहे, नक्की कुठल्या टाईपचे कॅन्डिडेट आहात.
सो ह्याचे टाईप ए, टाईप बी, टाईप सी असे मल्टिपल टाईप्स तुम्हाला दिलेले आहेत. तर ह्याचे तुम्हाला रीड पण करून घ्यायचं आहे की नक्की टाईप एचा म्हणजे काय, टाईप बी म्हणजे काय, तर हे तुम्ही रीड करून घेऊ शकता. टाईप ए म्हणजे मोस्ट ऑफ दी मुलं ज्यांची पण 10वी आणि 12वीची एक्झाम ही महाराष्ट्रामधून झाली असेल आणि तुमचं डोमिसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट सुद्धा महाराष्ट्राचंच असेल तर त्या केसमध्ये तुम्ही टाईप ए कॅन्डिडेटमध्ये येता. टाईप बी म्हणजे सिंपल आहे की जर तुमचं 10वी किंवा 12वीची एक्झाम आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये झाली असेल बट तुमच्याकडे डोमिसाईल हे महाराष्ट्रामधलं आहे किंवा तुमच्याकडे स्वतःचं डोमिसाईल नाही आहे बट तुमच्या पॅरेंट्सचं डोमिसाईल हे महाराष्ट्राचं आहे तर त्या केसमध्ये तुम्ही टाईप बी कॅन्डिडेटमध्ये येत असता. टाईप सी कॅन्डिडेट म्हणजे तेच आहे की जर तुमचे पॅरेंट्स हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कामाला असतील तर त्या केसमध्ये तुम्ही टाईप सीमध्ये येता. जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये तुमचे पॅरेंट्स कामाला असतील तर तुम्ही टाईप डीमध्ये येता. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ह्याच्यात जर तुम्ही महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर ह्या विलेजेसमधून बिलॉंग करत असाल तर त्या केसमध्ये तुम्ही टाईप ईमध्ये येता. त्याथे मल्टिपल टाईप्स दिलेले आहेत. जर तुम्ही पूर्ण आउट ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेट असाल, तुमचं पॅरेंट्सचं तुमचा कोणाचाही डोमिसाईल महाराष्ट्राचा नाही आहे तर त्या केसमध्ये तुम्ही OMS कॅन्डिडेटमध्ये याल. आता ह्या तुम्ही टाईप ए सिलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचं. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला विचारलं जाईल की जर तुम्ही टाईप ए कॅन्डिडेट असाल तर ह्याचे तुमच्याकडे प्रूफ काय आहे, तुम्ही कुठले डॉक्युमेंट अपलोड करू शकता की तुम्ही प्रूफ करण्यासाठी की तुम्ही टाईप ए तुम्ही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आहात. तर ह्याचे तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट दिलं आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट दिलं आहे आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट दिलेलं आहे. आता जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही डोमिसाईलवर क्लिक करू शकता. बट भरपूर मुलं अशी आहेत ज्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आता अवेलेबल नाही आहे बट त्यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट आहे तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट सिलेक्ट करू शकता. तुम्ही ह्याकडे जे पण डॉक्युमेंट सिलेक्ट कराल ते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला शेवटले विचारलं जाईल. शेवटची स्टेप असेल जे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स हे अपलोड करावे लागतील. सो जे पण तुम्ही आता डॉक्युमेंट सिलेक्ट कराल तर ते तुम्हाला शेवटला अपलोड करावे लागणार आहे. ठीक आहे. तर यात मी डोमिसाईल सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये 10वीची एक्झाम पासआउट झाला आहे तुम्हाला ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. ह्याचे तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधनं 12वीची एक्झाम पासआउट झाला तर ते पण डिस्ट्रिक्ट तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. तर हे तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमची होम युनिव्हर्सिटी तुम्हाला हे ते बघायला मिळेल. तुम्ही 12वीची एक्झाम कुठल्या तालुक्यामधनं पासआउट झाल्यात तर तो पण तालुका तुम्हाला इथे विचारला जाईल तर ते पण तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. हे तुम्ही सगळे डिटेल्स फिलअप केल्यानंतर तुम्हाला कॅटेगरीचे डिटेल्स बघायला मिळतील. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करता. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला जास्त काय डॉक्युमेंट विचारले जाणार नाहीत. जस्ट तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला EWSला अप्लाय करायचं आहे का, येस ऑर नो. येस केलं तर तुम्हाला EWSचं डॉक्युमेंट हे तुम्हाला EWSचं सर्टिफिकेट तुम्हाला शेवटला अपलोड करावे लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नाहीतर तुमच्याकडे जर प्रोफार्मा असेल तर इथे तुम्ही प्रोफार्मासुद्धा अपलोड करू शकता. ठीक आहे. तर इथे तुम्हाला नंतर कास्टचं नेम तुम्हाला एंटर करायचं आहे, कुठल्या कास्टमध्ये बिलॉंग करता. नंतर तुमच्याकडे सिलेक्ट EWS सर्टिफिकेट स्टेटस, तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट आत्ता अवेलेबल आहे का, ते अवेलेबल अप्लाइड बट नॉट रिसिव्ड और नॉट अप्लाइड. म्हणजे जर तुमच्याकडे आत्ता EWS सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर तुम्ही ते अवेलेबलवर सिलेक्ट करू शकता. भरपूर मुलं अशी असतील ज्यांच्याकडे आत्ता EWSचं सर्टिफिकेट नाही आहे बट तुम्ही आता अप्लाय केलं असेल तर त्या सर्टिफिकेटची एक तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर तुम्ही ती रिसिप्टसुद्धा अपलोड करू शकता. अप्लाइड बट नॉट रिसिव्डवर क्लिक करून त्या रिसिप्टचे जे पण डिटेल्स आहेत हे तुम्ही फिलअप करून घेऊ शकता. जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेटच नसेल तर तुम्हाला इथे नॉट अप्लाइडवर सिलेक्ट करायचं. त्याचप्रकारे जर तुम्ही OBC किंवा VJNT SBC SCBC मधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला एक असं काही विचारलं जाईल. ठीक आहे. इथे OBC साठी पण सेम आहे, SCBC साठी पण सेम आहे, VJNT साठी पण NT साठी पण सेमच आहे. ठीक आहे. सो ह्यात जी पण तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट कराल तर तुम्हाला ते विचारलं जाईल की तुम्ही कुठल्या कास्टमध्ये बिलॉंग करता तर तुम्हाला त्या कास्टचे भरपूर सारे नावं बघायला मिळतील. जी पण तुमची कास्ट असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅरायटी आहे का, अवेलेबल अप्लाइड बट नॉट रिसिव्ड और नॉट अप्लाइड. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅरायटी असेल तर इथे तुम्ही अवेलेबलवर क्लिक करू शकता. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅरायटी आत्ता नसेल बट तुम्ही त्याला अप्लाय केलेलं आहे त्याची तुमच्याकडे रिसिप्ट आहे तर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्डवर क्लिक करू शकता. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काही रिसिप्टवरचे डिटेल्स तुम्हाला एंटर करावे लागतील. जर तुमच्याकडे अवेलेबलच नसेल तर तुम्ही नॉट अप्लाइड सिलेक्ट करायचं. जर तुम्ही ते अवेलेबल सिलेक्ट केलं तर ॲट दी एंड शेवटच्या स्टेपला तुम्हाला कास्ट व्हॅरायटी अपलोड करावी लागेल. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहे का, सेम तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत. जर तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर हे तुम्हाला ऑप्शन अप्लाइड बट नॉट रिसिव्ड सिलेक्ट करायचं आहे. रिसिप्टवरती जी पण डिटेल आहे हे तुम्हाला एंटर करायची आहे. अवेलेबल असेल तर सिम्पली तुम्हाला अवेलेबलवर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही SC ST मधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त इथे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच विचारलं जाईल. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट विचारलं जाणार नाही कारण की SC ST कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे रिक्वायर्ड नसतं. तर इथे तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला परत तेच विचारलं जाईल की तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अवेलेबल आहे, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड और नॉट अप्लाइड. ठीक आहे. अवेलेबल असेल तर अवेलेबल सिलेक्ट करू शकता. तर इथे मी सिम्पली ओपन सिलेक्ट करतो. ओपन सिलेक्ट केल्यानंतर इथे मी EWSला नो करतो.
त्याच्यानंतर तुमचे कास्ट नेम एंटर करून तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवर तुम्हाला क्लिक करायचं. आता त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप येईल तुमची स्पेशल रिझर्वेशनचे. तुम्ही कुठल्या स्पेशल रिझर्वेशनमध्ये बिलॉंग करता का, तुम्ही PWD कॅन्डिडेट आहात का, जर असाल तर तुम्ही ते PWD तुमचे सिलेक्ट करू शकता, जर नसाल तर तुम्ही ते नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करू शकता. जर तुमचे पॅरेंट डिफेन्समध्ये असतील तर हे तुम्ही सिलेक्ट करू शकता की डिफेन्समध्ये ॲक्टिव्ह डिफेन्स आहेत की रिटायर झालेले आहेत, की तुम्ही ॲक्टिव्ह डिफेन्स आहेत तुमचे पॅरेंट्स बट आउट ऑफ महाराष्ट्र स्टेटचे आहेत, डोमिसाईल महाराष्ट्राचं नाही आहे, तर ते तुम्हाला इथे टाईप्स दिलेले आहेत. तर हे तुम्ही डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी इथे नॉट ॲप्लिकेबल करतो. तुमची ॲन्युअल फॅमिली इन्कम जी तुम्ही स्टार्टिंगला सिलेक्ट केली होती तर ते तुम्हाला हे बघायला मिळेल. आता नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे की तुम्हाला TFWSला अप्लाय करायचं आहे का. जर तुम्हाला TFWSला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही ते येस करू शकता. जर तुम्हाला अप्लाय नसेल करायचं तर तुम्ही ते सिम्पली नो करू शकता. जर तुम्ही ते येस सिलेक्ट केलं तर ॲट दी एंड शेवटच्या स्टेपला तुम्हाला एक इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. तुमचं एक व्हॅलिड इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. ठीक आहे. सो जर तुम्ही TFWSला अप्लाय करणार असाल तर तुमच्याकडे व्हॅलिड इन्कम सर्टिफिकेट हे असलं पाहिजे. नेक्स्ट तुम्हाला विचारलं की तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट आहात का, नो. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करता का. जर तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत असाल तर येसवर क्लिक करू शकता. जर तुम्ही कुठल्याही मायनॉरिटी लाईक लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये असाल तर लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये सिलेक्ट करू शकता. आता ह्या ते मला काय दिलं आहे की तुमची मदर टंग मराठी आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत नाही आहेत. सो मला इथे सिलेक्ट करायचा कुठलाही ऑप्शन नाही दिला आहे, ते मी काहीच सिलेक्ट नाही करू शकत. जर मी ते रिलिजियस मायनॉरिटी क्लिक केलं तर मला ते दिलं जाईल की तुमची रिलिजियस मायनॉरिटी आपले तुमचं रिलिजन हे हिंदू आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही रिलिजियस मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत नाही. सो इथे पण तुम्हाला क्लिक करायला काही पण ऑप्शन नाही दिला आहे. सो त्यामुळे जर तुमची मदर टंग मराठी असेल आणि जर तुम्ही हिंदू रिलिजनमध्ये असाल तर त्या केसमध्ये तुम्ही कुठल्याही मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत नाही. जर तुम्ही हिंदी, सिंधी अशा कुठल्या लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये असाल किंवा रिलिजियस मायनॉरिटी लाईक मुस्लिम किंवा इतर कुठल्या रिलिजियस मायनॉरिटीमध्ये असाल तर त्या केसमध्ये तुम्ही ते मायनॉरिटी तुम्हाला सिलेक्ट करायला ऑप्शन दिला जाईल. ते मी सिम्पली आहे ते मायनॉरिटीला नो सिलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करतो. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते विचारलं जाईल की नक्की तुमचं 10वीचं बोर्ड कुठलं होतं, नक्की कुठल्या बोर्डामध्ये तुमची 10वीची एक्झाम तुम्ही पासआउट झाला आहे. ह्या पेजवर सगळं तुम्हाला क्वालिफिकेशनचे डिटेल एंटर करायचे. ते तुम्ही महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट केलं, तुम्हाला पासिंग इयर विचारलं जाईल नक्की कुठल्या इयरला तुम्ही 10वीची एक्झाम पासआउट झालात, तर हे तुम्हाला इयर हे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा सीट नंबर एंटर करायचा आहे. नंतर तुमचा प्लेस, तुमच्या HSC चे डिटेल्स, तुमचे 12वीचे डिटेल्स इथे एंटर करायचे आहेत. नक्की तुम्ही 12वीची एक्झाम कुठून पासआउट झालं ते हे तुम्हाला एंटर करायचं आहे. हे सगळं तुम्ही एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला ते जर तुम्ही डिप्लोमाने पासआउट झाला असाल म्हणजे तुम्ही डिप्लोमाचं डिटेल्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही ते डिप्लोमाचे डिटेल्स एंटर करून घेऊ शकता. सो जे पण तुमचं 10वी आणि 12वीचे डिटेल्स आहेत हे तुम्हाला सगळे नीट एंटर करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवर तुम्हाला क्लिक करायचं. आता सिम्पली मी हे सगळे डिटेल्स फिलअप करून घेतो आणि पुढची स्टेप तुम्हाला काय करायची आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो. आता त्याच्यानंतर तुम्हाला विचार जाईल की तुम्ही नीटच्या एक्झामला अप्लाय केलं होतं का, तुम्ही नीट 2025ची एक्झाम दिली होती का. जर तुम्ही येसवर क्लिक केलात तर तुम्हाला नीटचा रोल नंबर विचारला जाईल आणि तुमचा डेट ऑफ बर्थ विचारला जाईल. गेट नीट स्कोर कार्डवर क्लिक केलं तर जेवढं पण तुमचे पर्सेंटाईल होते, जेवढं पण तुम्हाला स्कोर मिळालं होतं तुमच्या नीटमध्ये, तर हे सगळे तुम्हाला स्कोर हे ते बघायला मिळेल. आता सिम्पली मी हे नोवर सिलेक्ट करतो आणि सेव्ह अँड प्रोसीडवर मी हे क्लिक करतो. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर मला इथे एक अपलोड करायचा ऑप्शन दिलेला आहे. आता ह्या स्टेपमध्ये आपल्याला आपला फोटोग्राफ आणि सिग्नेचर हे अपलोड करायचे. आता तुम्हाला फोटोग्राफ कसा अपलोड करायचा आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला सिलेक्ट अपलोड टाईप दिलेलं आहे, ते सिलेक्ट करायचं आहे आणि फोटोग्राफवर क्लिक करायचं आहे. फोटोग्राफवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओपन दिलेलं असेल तर ओपनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जिथे पण तुम्ही तुमचा फोटोग्राफ सेव्ह केला असेल तर त्या तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तुमचा फोटो हा सिलेक्ट करायचा आहे. जसे मी माझ्या कॉम्प्युटरवरती ह्या ते माझा फोटोग्राफ सेव्ह केला आहे, डमी फोटोग्राफ आहे, तर मी ह्या फोटोवर क्लिक करेन. फोटोवर क्लिक केल्यानंतर मला ह्या ते ऑप्शन दिलेलं असेल की मला पाहिजे तर मी हा फोटोग्राफ क्रॉप सुद्धा करू शकतो. तर क्रॉपचा पण ऑप्शन दिलेला आहे, बट मला काय क्रॉप वगैरे करायचं नाही आहे, मला माझा फोटोग्राफ हा सगळं बरोबर आहे. तर ह्या ते मी अपलोडचा ऑप्शन दिला तर त्यावर मी हे ते क्लिक करेन. त्याच्यानंतर आता मला दिले सिग्नेचर अपलोड करायला. आता सिग्नेचर अपलोड करायचे असेल तर सिलेक्ट अपलोड टाईपवर क्लिक करायचं आहे, सिग्नेचरवर जायचं आहे. सिग्नेचरवर गेल्यानंतर तुम्हाला ते ओपनचं ऑप्शन दिलेलं असेल. तुमची जिथे पण तुम्ही साईन सेव्ह केली आहे तर ती साईन तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. जर तुम्ही साईन बरोबर फोटो त्याचा काढला असेल, बरोबर स्कॅन केली असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला अपलोडवर क्लिक करायचं आहे. अपलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की तुमचा फोटोग्राफ आणि तुमचे सिग्नेचर हे ते अपलोड झालेले आहे. आता ह्या पॉईंटला एक तुम्ही लक्षात घ्या की जे पण तुम्ही फोटोग्राफ अपलोड करताय, जी पण तुम्ही सिग्नेचर अपलोड करताय तर ही तुमची बरोबर आहे की नाही.
कारण की काही केसेसमध्ये तुमच्या फोटोग्राफ किंवा तुमच्या सिग्नेचर हे प्रॉपरली विजिबल नसल्यामुळे सुद्धा तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. सो जे पण तुम्ही अपलोड करताय, जे पण तुम्ही एंटर करताय, तर हे सगळं तुमचं बरोबर आहे की नाही हे तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं. एकदा तुम्ही फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन दिलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्याच्या आता डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन बघायला मिळेल. आता डॉक्युमेंट कुठले अपलोड करायचे आहे, तर सगळ्यात पहिले दिले आहे तुमच्या नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की दादा नॅशनॅलिटीच्या ठिकाणी काय अपलोड करायचं. तर क्लिअर आहे की जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर तुमचं डोमिसाईल हेच तुमचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे. तुम्ही वरती चेक करू शकता, तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल असं तुम्हाला लिहून दिलेलं असेल. तर ह्या इथे तुम्ही डोमिसाईल अपलोड केलं तरी पण चालेल. जर तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही अपलोड केलं तरी पण चालेल. नाहीतर तुमचं बर्थ सर्टिफिकेट हे तुम्ही अपलोड केलं तरी पण चालणार आहे. बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की ह्या ते मी नॅशनॅलिटीच्या ठिकाणी डोमिसाईल अपलोड केलं तर खाली पण मला डोमिसाईल विचारलं तर परत मला डोमिसाईल अपलोड करायचं आहे का, तर हो तुम्ही अपलोड करू शकता, कारण की डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी हे सेमच आहे. तर ह्या ते तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट विचारलं आहे. जर तुम्ही TFWSला अप्लाय केलं असेल तर तुमचं व्हॅलिड इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला विचारलं जाईल. त्याच्यानंतर तुमचे मार्कशीट, तुमची 10वीची मार्कशीट, तुमची 12वीची मार्कशीट आणि तुमचे MSc स्कोर कार्ड, तर हे तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता जसे मी हा जो फॉर्म आहे हा ओपनमधनं भरला आहे, तर त्याच्यामुळे मला इथे जास्त काही कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स विचारलेच नाही आहेत. जर मी ह्या इथे EWSला अप्लाय केलं असतं तर मला EWSचं सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करावं लागलं असतं. जर मी ह्या OBC किंवा SBC, SCBC, VJNT ह्याच्यामधून अप्लाय केलं असतं तर मला इथे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसुद्धा मला अपलोड करावं लागलं असतं. जर मी ह्या इथे SC ST मधनं फॉर्म भरला असता तर मला ह्या इकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे अपलोड करावं लागलं असतं. तर त्याच्यामुळे जे पण तुम्ही डिटेल्स सिलेक्ट कराल तुमचे फॉर्म भरताना, तर ते सगळे डिटेल्स तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर, ते तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सिलेक्ट केल्यानंतर तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायला ह्या इथे मिळणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही सगळे डिटेल्स नीट केअरफुली तुम्ही सिलेक्ट करा आणि जे पण तुमचे डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला ह्याचे अपलोड करायचे आहेत. अपलोड कसं करायचं आहे, सिम्पली ह्याचे अपलोडचा साईन दिलेला आहे, तर ह्यावर तुम्हाला अपलोडवर क्लिक करायचं आहे. अपलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओपनवर क्लिक करायचं आहे. ओपनवर क्लिक केल्यानंतर जिथे पण तुमचे डॉक्युमेंट सेव्ह असतील ते तुम्ही इथे अपलोड करायचे. जर तुमचे डॉक्युमेंट्स हे PDF मध्ये सेव्ह असतील तर तुम्ही PDF मधनं हे तुम्ही अपलोड करू शकता. जसं की मी फॉर एक्झाम्पल हे मी ह्याचे PDF सिलेक्ट करतोय, तर मला इथे पॉपअप कळलं की तुमची PDF ही लेस दॅन 500 KB असली पाहिजे. सो जे पण तुम्ही डॉक्युमेंट अपलोड कराल तर ते तुमचं सगळं 500 KBच्या खाली असलं पाहिजे. जर 500 KBच्या वरती तुमची डॉक्युमेंटची साईज असेल तर हे तुम्ही अपलोड करू शकत नाही. सो त्याच्यामुळे नीट केअरफुली जे पण तुमचे डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, तर ह्याचे तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. आता हे तुम्ही एक्झाम्पल म्हणून काही अपलोड नाही केलं आहे, बट तुम्ही अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचं. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायला एक ऑप्शन मिळाला जाईल. जर तुम्ही ऑलरेडी CEDची एक्झाम दिली असेल तर तुम्हाला काही पण पेमेंट करावं लागणार नाही आहे. बट जर तुम्ही CEDची एक्झाम नसेल दिली, तुम्ही डायरेक्टली नीटच्या एक्झामच्या थ्रू अप्लाय करणार असाल तर तुम्हाला हे पेमेंट करायला ऑप्शन बघायला मिळेल. तर त्याच्यामुळे तुम्ही जर CEDची एक्झामला ऑलरेडी रजिस्टर केलं असेल, तुम्ही CEDची एक्झाम दिली असेल, तुम्हाला कुठलंही पेमेंट करावं लागणार नाही आहे. सो एवढी तुमची फॉर्म फिलिंग होती. तुम्ही ते लेफ्ट साईडला चेक करू शकता की जेवढं पण आपले स्टेप्स इनकम्प्लीट होते तर ह्याच्यात आपले कंप्लीट झालेले आहेत. तर हे सगळे स्टेप्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला हा तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. जे पण तुम्ही मोड सिलेक्ट केला असेल त्या मोडनी हा तुमचा फॉर्म सबमिट होईल. आणि जर तुम्ही ऑनलाईन मोड सिलेक्ट केला असेल तर तुमचे डॉक्युमेंट्स आणि हे सगळं फॉर्म तुमचं ऑनलाईन व्हेरीफाय होऊन जाईल. जर तुम्ही ऑफलाईन सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला फॉर्म सबमिट केल्यानंतर जो पण तुम्ही सेंटर सिलेक्ट केलेत, SC सेंटर, जे पण तुम्ही टाइम स्लॉट सिलेक्ट केलेत त्या टाइम स्लॉटमध्ये त्या SC सेंटरवरती जाऊन तुमचे सगळे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जेवढं पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आणि आता तुम्हाला फार्मसीचा, बी फार्मसी किंवा PharmDचा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे तर हे पण तुम्हाला सगळं समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं क्लिअर कट समजलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की येस दादा गॉट इट, मला हे सगळं समजलं. सो गाइज, दॅट्स इट व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.